अध्यात्मापासून फॅशनपर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कर्मकांडापासून धर्मापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आपण भैयू महाराजांशी संवाद साधतोय. या तिसऱ्या भागात सुद्धा आपण त्यांच्याकडून अशाच काही वेगळ्या मुद्द्यांवर त्यांची वेगळी मतं जाणून घेणार आहोत. खरं तर खूप वेगळे अनुभव येतात त्या वेगळ्या विषयांवरची तुमची वेगळी मतं ऐकताना. कारण एक अध्यात्म क्षेत्रातला माणूस म्हटला की अनेकदा आडपडद्यानं का होईना मात्र कर्मकांडच डोक्यावर लादलं जातं. मात्र वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर सुद्धा आपण बोलतो आणि त्यासाठी प्रत्यक्षात कृतीची जोड दिलेली असल्यामुळे आपल्या शब्दांना एक वेगळं वजन सुद्धा जाणवत आहे. थोडंसं याच्यावर येतो कारण शेवटी कसं आहे की भैयू महाराज म्हटलं की आध्यात्मिक गुरु, पूर्वीचा एक फॅशन जगतातला मॉडेल किंवा सामाजिक क्षेत्रात अगदी तळमळीनं काम करणारा माणूस वगैरे सर्व काही ठीक आहे. मात्र तरीसुद्धा अनेकदा आपण वादात येतात ते मात्र आपल्या राजकीय क्षेत्रातील सक्रियतेमुळे. म्हणजे एवढी खरी तर ऊर्जा कुठून आणता हा वेगळा प्रश्न विचारावा असं वाटतं तुम्हाला. मात्र राजकारणात एवढी सक्रियता का असते? आपल्याला एक महत्त्वाची बाब सांगतो, आपण कधी त्याच्यावर लक्ष दिलं की नाही. राजकारणामध्ये एवढा आणि राजकारण्यांशी एवढा संबंध असून सुद्धा चंद्रास्वामीसारखी माझी इमेज नाही आहे, ते मान्य करतो. दुसरी गोष्ट, त्याचं कारण काय? शेवटी राजकारणी पण हे मनुष्य असतात आणि मी जर त्यांना नाही भेटलो, त्यांना प्रेम नाही दिलं तर शेवटी निवडून तर तेच येतात. सत्ता दरबारी त्यांच्या हातात असते. नीतिमूल्य निर्माण करण्याचं आणि त्यांना एक्झिक्यूट करण्याचं काम हेच असतं. आणि राजकारण आहे काय? धर्मसिद्धांताच्या रक्षणासाठी अर्थाचं नियोजन करणारी जी नीती आहे त्याला राजनीती म्हटल्या जाते. म्हणजे थोडक्यात आपण जे धर्मसिद्धांत आहे त्यांचं आपण जे रक्षण करण्यासाठी जे अर्थाचं नियोजन करून आणि ते धर्मसिद्धांताला चं जे स्वरूप आहे त्याला भौतिक स्वरूपामध्ये किंवा एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या पॉलिसीज आहे किंवा जी नीती आहे त्याला राजनीती म्हटल्या जातं. म्हणून हे म्हणणं चुकीचं आहे की धर्मामध्ये राजनीती आली. राजनीतीची उत्पत्तीच धर्मापासून झाली आहे. धर्मापासूनच राजनीतीची उत्पत्ती झाली. म्हणून जर आपण बघितलं की प्रत्येक राजकारण्यांचं धर्मगुरू राहिलेलं आहे अनादिकालपासून. आपण आपले शासक बघा किंवा भारतीय संस्कृतीचं अवलोकन करून बघा, प्रत्येक जे नेतृत्व राहिलेलं आहे त्यांना धर्माचं अधिष्ठान अवश्य राहिलेलं आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की त्या धर्माच्या अधिष्ठानाने चाणक्यासारखं राहावं किंवा एखाद्या व्यक्तीचं उदाहरण मी जे दिलं त्याच्यासारखं राहावं. माझं मत असं आहे की ज्यांच्या हाती शक्ती आणि सामर्थ्य आहे, समाजाचा विकास करताना सगळ्यांना प्रवाहामध्ये घेऊन जावं लागतं. लोक माझ्याकडे राजकारणी येतात हे बघतात, पण जेव्हा ते संघर्ष करत असतात सामान्य माणसासारखं ते कधी त्यांना दिसत नाही. जसे राजकारणी माझ्याकडे येतात त्याचप्रमाणे गोरगरीब, गरजू, शेतकरी, मजूर बंधू सर्व माझ्याकडे येतात. पण त्यांना आज सोशल रिकॉग्निशन नाही म्हणून त्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. हे दिसून येतात म्हणून यांच्याकडे लक्ष जातात आणि म्हणून भैयू महाराज हे राजकीय गुरु. पण नेमकं असं का घडतं? म्हणजे अनेकदा खरं तर प्रश्न पडतो की महाराष्ट्रातील राजकारण्यांचा विशेषतः मी सांगतो तुम्हाला की त्यांना दिल्लीला जावं लागतं हायकमांडसाठी, ते ठीक आहे, पण मधल्यामध्ये वाया इंदूर का असतं? ते प्रेम आहे. नाही, असं काय घडतं की त्यांना तुमच्याकडून असं म्हणजे मी पाहिलं, म्हणजे आता तुम्ही उल्लेख केलात की राजकारणाचा संघर्ष दिसत नाही. अगदी मान्य करतो मी की मी पुन्हा एकदा म्हणजे अनेक काही मुद्द्यांवर बोलताना मी वारंवार म्हटलंय की प्रसार माध्यमातला असूनही मी मान्य करतो की आमचंही लक्ष जात नाही की त्यांचा संघर्ष हा अनेक वेळा नजरेआड केला जातो. बिलकुल. त्या संघर्षाच्या काळात ते अनेकदा तुमच्याकडे दिसतात. बिलकुल. त्याचं कारण असं आहे की मी त्यांचं पारिवारिक सदस्य असतो, त्यांचं नाही तर प्रत्येक व्यक्तीचं. फक्त ते कसं आहे की एक सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांच्याकडे आपला दृष्टिपात होतो. पण जेव्हा मी एखाद्या गरीब आपले शेतकरी बांधव जे इथे घरी जेवायला असतो किंवा एखाद्या प्रत्येक माणसाच्या वाढदिवसाला माझा स्वतःचा फोन जातो तेव्हा आपणपर्यंत हे पोचत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपल्या लक्ष्याकडे केंद्रित असतो, त्या लक्ष्याकडे केंद्रित असताना आपल्याला समाजामध्ये विरोध किंवा आपली ऊर्जा किंवा आपली शक्ती जी आहे अनावश्यक विवाद आणि वाद किंवा कुठल्या गोष्टीमध्ये खर्च करायला नाही पाहिजे. पत्रकारिता असेल, सामाजिक व्यक्ती असतील, साहित्यकार असतील, कलाकार असतील, राजनीती असतील, राजकारणी असतील, धर्मकारणी असतील, संगीत क्षेत्रातले व्यक्ती असतील,
उद्योग क्षेत्राचे व्यक्ती असेल, हे सगळ्यांचा भर पडतो. हे सगळ्यांचं सहभागातून समाज निर्माण होतो. आणि फक्त मी नकारात्मक विचार ठेवायचा आणि स्पष्ट सांगायचं की हे नाही येणार स्वतःला स्वच्छ आणि आदर्शवादी दाखवण्यासाठी. माझं असं म्हणणं आहे की मी आत्ताच उदाहरण दिलं की एकीकडे जेव्हा आपण विवादित राजकारण्यांबद्दल बोलतो तर दुसरीकडे आपण लालबहादूर शास्त्रीबद्दलही विचार करायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की मी जग बदलू शकणार नाही. माझं हेही मत आहे की मी काय फारसा बदल घडवून आणला असेल आणि कोणाला बदल करण्याचं मी माझ्यामध्ये सामर्थ्य हे मी म्हणत नाही, पण किमान तरी माझ्या विचारांनी कोणाला प्रभाव पडत असेल आणि त्याच्यातून त्यांना चांगली गोष्टी घेता येत असेल तर वावगं काय. कारण ह्यांच्याकडे शक्ती आहे, ह्यांच्याकडे सत्ता आहे, ह्यांच्याकडे सगळं राबवण्याची ताकद आहे. आणि शेवटी विकासचा मॉडेल घेऊन राजकारणी समोर येतात ना. विकासचा मॉडेल घेऊन आपण लोक जाऊ शकत नाही, कारण मतं त्यांनाच मिळतात आणि मतं देणारे लोक तेच असतात. तर किमान तरी आपण त्यांना कोसण्यापेक्षा किंवा मतं देणाऱ्या व्यक्तींना चुकीचं ठरवण्यापेक्षा आपण कुठेतरी एक आपला विचार तरी ठेवायला पाहिजे. आणि जे काही असतं त्यांना माहीत आहे मी सामाजिक कार्य चांगलं करतो, आपुलकी देतो. प्रत्येक माणसाला आपुलकीची गरज आहे, शेवटी तेही माणसं असतात. आपण प्रत्येक गोष्टीचं क्रिटिसिझम करणं खूप सोपं आहे, पण क्रिटिसिझमचे वर जाऊन केवड्याच्या कणीससारख्या 99 अवगुणांना विसरून आणि एक गुण म्हणजे सुवास ह्याला स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे उगाचच राजकारण्यांना किंवा राजकारणाला अस्पृश्य न मानता समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी त्या सत्तेचा सकारात्मक उपयोग कसा करून घेता येईल त्याचं एक वेगळं विकासाचं मॉडेल आत्ताच भैय्यू महाराजांनी आपल्यासमोर मांडलं. थोडंसं थांबूया ब्रेकसाठी आणि ब्रेकनंतर राजकारणाविषयी आणखी काही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. राजकारण्यांना सोबत घेऊन समाजहिताचे काही निर्णयांची अंमलबजावणी त्यांच्याकडून करून घेण्याचं भैय्यू महाराजांचं एक विकासाचं मॉडेल आत्ताच आपण ब्रेकपूर्वी ऐकलं. एक सांगा मात्र, हे राजकारणी जेव्हा तुमच्याकडे येतात अनेकदा एक समज असतो की सत्तेत असलेला माणूस म्हणजे त्याला काहीच बाकी दुःख काय ते माहीत नसतं, बिलकुल समाजाशी त्याची नाळच उरलेली नसते. तुमच्याकडे जेव्हा ते येतात स्वतःच्या काही वेळा अगदी मनमोकळेपणाने सुद्धा बोलत असतील. एखाद्या राजकारणाचं काय विश्लेषण तुम्ही कराल एक माणूस म्हणून? खरं बघितलं तर त्यांच्या आत तळमळ असते आपलं अस्तित्व टिकून घेण्याची, आपलं व्यक्तित्व एक निश्चल म्हणजे कुठंतरी वादापासून लांब काम करण्याची त्यांची तळमळ असते. पण आपण सांगा, पक्षविरोधात म्हणजे पक्षाच्या बाहेर त्यांना संघर्ष करायचा आहे, विरोधी पक्ष आहेत त्यांना उत्तरं द्यायची आहेत, पक्षांतर्गत जे काही शत्रू आहेत किंवा हितशत्रू गुप्त शत्रू आहेत त्यांनाही संघर्ष करावं लागतं, त्यांच्याशी संघर्ष करावं लागतं. प्रत्येक क्षणाला त्यांना सज्जन माणसंही भेटतील, पण सज्जनबरोबर कुठेतरी कपटी माणसंही भेटतात. प्रत्येक क्षणाला त्यांना गिअर चेंज करावं लागतं. त्यांच्यामध्ये बदल का होतो? कारण आपण बघतो की 5 मिनिटात ते एखाद्या विकासाचं कार्य म्हणजे हातात घेतलेलं असतं आणि विकासाचे जे आराखडा तयार करताना तेच राजकारणी जेव्हा एखादा राजकारणी बाहेर येतो खोलीच्या ते मीटिंग घेऊन आणि एखादी बैठक घेऊन, तर बाहेर एखादा व्यक्ती उभा असतो, ठाणेदाराला मला फोन करून द्या, माझ्या भावाला आत टाकलेलं आहे, त्याला तिथे ती पातळी सोडून आणि इकडे यावं लागतं तिथे ते. कारण कसं आहे की जर हा मत मला नाही मिळाला तर दुसऱ्याला जाईल. त्यांचं कुठं चुकतं की हा मत वळल्या जाईल. पण ह्यामुळेच कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचं प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पण जर त्यांनी नकारलं तर हा कामच करत नाही, आणि जर कामं केले तर हा अपराध्यांपासून सगळ्यांना प्रश्रय देतो. नेमकं जगायचं कसं, वागायचं कसं, राहायचं कसं हे खूप ठरवणं गरजेचं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये माझं असं म्हणणं आहे की सहज आणि सरळ राहण्याची मी त्यांना म्हणजे सूचना देतो, संज्ञा देतो आणि विनम्र राहो. अहंकारविहीन जर असेल तर कुठेतरी त्याचं आपल्याला टिकवता येतं त्या गोष्टीला. आणि काही दिवसानंतर आपण विनम्रतापूर्वक त्या गोष्टीला सोडत गेलो आणि चांगल्याच गोष्टी धरत गेलो तर आपल्या जीवनामध्ये स्थिरता येते. कुठेतरी सांगण्याचा मी प्रयत्न करतो, समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तेही त्या गोष्टीला स्वीकारतात. आता अर्थात परिस्थिती अशी असते की प्रत्येक क्षणाला ते बदलत असताना
ते भावनिक पण त्या पद्धतीचे होतात आणि त्या पद्धतीची आक्रमकता पण दिसते आणि कुठेतरी आपल्याला जे आहे संवेदनविहीनता पण दिसून येते. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक क्षणाला बदलतं त्यांचं बदलून देणारं त्यांचं स्वरूप, म्हणजे त्यांच्या स्वरूपाला आपण लोक बदलतो, ते त्यांचे स्वरूप कसं राहायला पाहिजे हे ते निर्धारित करू शकत नाही. ह्याची आपण विचार करण्याची गरज आहे. म्हणजे अस्थिरता, त्यातून आलेली असुरक्षा, यातून हे बदल घडत जातात. त्याला आपण काही घ्या ना. आता ही जी निवडणूक झाली आताच लोकसभेची, त्यात जो सत्तेचा बदल झाला त्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता? कसं आहे, माझं फार स्पष्ट मत आहे की 100 दिवसामध्ये योजना पूर्ण आखून जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष त्याच्यावर अंमलबजावणी असायला पाहिजे. तर विकासाचा खरा मॉडेल समोर येतो. कारण 100 डेजमध्ये तुम्ही रुरल डेव्हलपमेंट कसं करणार आहे, तुमचं प्लॅनिंग काय, तुमचं विजन काय, तुमचे आयडियाज काय. मला एक स्पष्ट वाटतं की कुठंतरी ज्या पूर्वीच्या सत्ताधीशांनी चुका केल्यात, ह्या चुकांपासून सुधरून समाजाला आणि देशाला काहीतरी देता येईल अशा प्रकारचं एक धोरण किंवा एक निश्चय किंवा संकल्प मला सत्याच्या सरकारात दिसतो आहे. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आत्ता सध्याचं सोडून द्या, आत्ता हे सगळ्या गोष्टी घडामोडी घडल्यात, पण पुढच्या काळामध्ये एक आपल्या देशाला एक चांगलं सशक्त आणि सुरक्षित असं असलेलं पोषक वातावरण निर्माण होईल विकासाच्या किंवा अन्य प्रक्रियेतला. खरं तर वेगळा प्रश्न आहे, परंतु राजकारण म्हटलं किंवा आपल्या नावाचा उल्लेख केला की राजकारण टाळताच येत नाही. विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे मगाशी सुद्धा उल्लेख केला की अनेकदा राजकारणी दिल्लीला जाताना सुद्धा वाया इंदूरच त्यांना जाणं भाग पडतं. स्वतःच्या गरजा असतील त्यासाठी येत असतील ते तुमच्याकडे. मात्र आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्ष एकमेकाच्या अगदी मित्रपक्ष सुद्धा, मग काँग्रेस राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना भाजपा असो, एकमेकाच्या अगदी उरावर बसायला तयार आहेत. अशा म्हणजे करवा मरोचीत लढाई तिथे सुद्धा दिसते. या ऑक्टोबर हीट जास्तच वाढलेली असणार. बिलकुल. हे सर्व तिकडचे सुद्धा प्रतिस्पर्धी, त्यांच्यात काही वेळा समान दुवा असतो तो भैयू महाराजांचा. बिलकुल. हा समन्वय साधण्यासाठी असतो की संघर्ष अधिकच वाढवण्यासाठी असतो? नाही, कसं असतं, माझं फार स्पष्ट मत आहे की राज्याचे विकासासाठी जेवढं एकात्मकताचं सूर समोर येईल तेवढं आपलं चांगलं असतं. आणि त्यासाठी विकास केव्हा करू शकतो, जेव्हा आपले विरोधक कमी असतात. मग व्यक्तिगत असेल किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये असेल. माझं स्पष्ट मत आहे की विरोध असेल तर आरोप प्रत्यारोप, कॉन्स्पिरसी, प्रत्येक मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. माझं अगदी स्पष्ट मत आहे की शेवटी विकासाच्या नावाखाली सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि ते नावाखाली एकत्र जेव्हा येऊ शकत नाही हे आपण मान्य करतो, कारण ती विचारधारा पण आपल्या आपल्या पद्धतीची घेऊन चालतात. पण किमान तरी त्या विचारधारेला जोडून असणारे जे काही लोक आहेत त्यांना जोडवलं तर एक स्वस्थ जे आहे प्रतिपक्ष आणि एक स्वस्थ सत्ताधीश हे तरी मिळायला पाहिजे. किंवा सत्तेवर अंकुश ठेवणारा एखादा सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष जे आहे ला खरं उत्तर देणारं सक्षम सरकार हे व्हायला पाहिजे. त्याच्यातून अँटी कंपन्सिव्ह फॅक्टर हा जर बाजूला टाकलं तर इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल एखाद्या व्यक्ती कसा आहे त्याच्यावर पक्षाचे वर जाऊन लोकांनी विचार करायला पाहिजे. ह्याच्यासाठी कुठंतरी आपल्याला सगळ्यांची जुळणी करून एक चान्स द्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. इथं थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. ब्रेकनंतर शेवटच्या भागाच्या या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण भैयू महाराजांकडून राजकारणाविषयीची त्यांची आणखी काही मतं नक्कीच जाणून घेऊया. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. आपण संवाद साधतोय भैयू महाराजांची. वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची मतं आपण ऐकून घेतली. या शेवटच्या भागात तर आपण सातत्यानं राजकारण आणि फक्त राजकारणावर त्यांच्याशी बोलतोय. काय वाटतं एकंदरीत? कारण खरं तर अनेकदा कारण नसताना सुद्धा तुमचं नाव वादाच्या भोवऱ्यात येतं. एखाद्या राजकीय व्यक्तीवर होतात, राजकारणावर होतात, तसे आरोप तुमच्यावर सुद्धा होताना दिसतात. वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावर काय वाटतं? उन्हात जाणार तर चटके लागणारच. कसं आहे, हंसना हो गया, रोना हो गया, अच्छे बुरों को पहचानना हो गया.
अब जाने भी दो मुझे, बहुत नज़दीक से जग को देखना हो गया। जिंदगानी बस यूं ही बीती, यही कथा है जीवन की। जो करना चाहता था वो कभी न जमा मुझे, जो नहीं करना चाहता था वही करना पड़ा मुझे। आज की परंपरा रास न आई, मुझे इस महान जगत से संबंध बना पाने की बात समझ न आई। सारे गांव, सारे मुल्क, सारे शहर घुमाया, नहीं कहीं ऋतु आया, नहीं कहीं मैंने वसंत को पाया। तेरा घर, तेरी बगिया सब सज गई है, विकास होते ही समाज के ठेकेदारों की उंगलियां उठ गई है। छूटा ही नहीं था आरोपों से कि नए मुकदमे लगा डाले, छूटा ही नहीं था आरोपों से नए मुकदमे लगा डाले। कौन क्या कहता है इसकी फ़िक्र नहीं मुझे, कहना था वो कह गया, बोलना था वो बोल गया, करना था वो कर गया। अगर ये करना इंसानियत के हित में है तो मैं कोई कुछ भी वहे, मैं समझता हूँ कि हर पागल खाने को मैं स्वीकारता हूँ। खरोच म्हणजे तुमची स्वतःची रचना आहे, जी, त्या माध्यमातून तुम्ही म्हणजे मुहतोड म्हणतात तसा एक जबाब दिलेला आहे. कसं आहे, सार्वजनिक जीवन जगताना समाजाला उत्तर देणे हे महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीचं. पण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. अख्ख्या जगाला तुम्ही समजू शकत नाही की तुम्ही काय आहे. म्हणून ज्यांना जे काही समजायचं ते समजू दे. आपला उद्देश स्पष्ट असायला पाहिजे, आपलं लक्ष स्थितप्रद असायला पाहिजे, आणि किमान तरी आपलं चारित्र्य, आपलं जे व्यक्तित्व आहे किंवा आपलं जे कर्तव्य दक्षता आहे त्याच्यामध्ये कुठे कमतरता नाही पाहिजे. दुसरं किती समाधानी आहे हे नाही बघायला पाहिजे, आपण स्वतः किती समाधानी आहो, आणि ते पण चांगले कर्म करून. त्याच्यामध्ये वाद भौतिक संपत्ती आणि ह्या सगळ्या गोष्टीचा होत असेल किंवा वादाच्या भोरात त्याच्यातून येत असेल तर ते कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. पण सगळ्यांना एकत्र आणून जर समाजाचं हित होत असेल आणि त्याच्यामधून मी वादात पडत असेल तर मला आनंद आहे. खूप चांगले विचार आहेत हे तर तुमचे, म्हणजे वेगळा मार्ग दाखवणारे आहेत की वाद हे होत राहणार, मात्र त्यातून जर समाजाचं कल्याण होत असेल तर ते वाद स्वीकारण्याची तयारी आहे. जी, ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीत जो सत्तांतराचा एक बदल जो घडला, त्या बदलाचा चमत्कार जर कोणी घडवला असेल तर तो नव्या मतदारांनी, बिलकुल. नव्या पिढीने, असं आपण सर्वच मान्य करतो. मात्र आजही नवी पिढी जी आहे ती राजकारण म्हणजे काहीतरी घाणेरड आहे, मत द्यायला गेलेत ते. त्यांनी सत्तांतराचा चमत्कारही घडवलं, मात्र आजही सक्रिय राजकारणात स्वतः मात्र जायचं नाही. अगदी मी तर करिअर होऊन पण स्वीकारायला काय हरकत आहे, मात्र तसं केलं जात नाहीये. स्वीकारायला पाहिजे. कसं आहे की जेव्हा आपण दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात गेटवे ऑफ इंडियावर उभं राहतो आणि आपण त्याचं जे आहे निदर्शनं करतो, दिल्लीमध्ये घडलेली घटनांचा आपण विरोध कुठेतरी रोडवर येऊन आपण ते सगळं करतो कॅन्डल मार्च घेऊन. माझं स्पष्ट मत आहे की कुठलाही सोशल मीडिया किंवा एखाद्या गोष्टीचे बद्दल वक्तव्य करणं सोपं आहे. प्रवाहामध्ये आल्याशिवाय तुम्हाला त्याची जाणीव होत नाही, आणि प्रवाहाच ती ताकद आहे की ज्याच्यामध्ये सुधारण्याची ताकद असते. युवक आपले जे तरुण आहेत ते एखाद्या कुठेतरी किनाऱ्यावर बसून, कुठेतरी घाटाच्या शेजारी बसून नदीचा प्रवाह जर बघायला बघतील तर ते होणार नाही. नदीचा प्रवाह जर ओळखायचा असेल आणि नदीला जर समजायचं असेल तर त्याच्या प्रवाहासोबत व्हावं लागतं, त्या प्रवाहामध्ये यावं लागतं. मग नदी स्वतः तुम्हाला स्वीकारते.